आता पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्टचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितलं. त्यानंतर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये शेवटची लाईन बघितली होती की आता महाराष्ट्र लेजिस्लेशनने महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट इनॅक्ट केलेलं आहे. स्टेप बाय स्टेप जाऊयात. तर आता इनॅक्ट केले तर या अख्खा ऍक्ट पूर्ण बघायच्या आधी, त्याचे प्रोव्हिजन्स व्यवस्थित बघायच्या आधी एक चॅप्टरायझेशनचा फ्लो कसा आहे तो आपण बघूयात. ठीक आहे. त्यामध्ये आहे फर्स्ट चॅप्टर that is preliminary. Section 1 to 7. Second chapter, fixation of standard rent and permitted increases इथे आहे सेक्शन 8 to 14. त्यानंतर तिसरा चॅप्टर आहे रिलीफ अगेन्स्ट फॉरफिचर. सेक्शन 15. त्यानंतर चौथा चॅप्टर आहे रिकव्हरी ऑफ पोझिशन. सेक्शन 16 to 22. ठीक आहे. पाचवा चॅप्टर आहे स्पेशल प्रोव्हिजन्स. लिहून घ्यायचं व्यवस्थित चॅप्टरायझेशन, कारण की ऍक्ट चालू करायच्या आधी ज्यावेळेस आपण चॅप्टरायझेशन वाचतो अख्खाच्या अख्खा ऍक्ट आपला इथेच होऊन जातो. म्हणजे थोडक्यात कसं, आता समजा तुम्ही प्रिलिमिनरी म्हटला सेक्शन 1 to 7, तर 1 to 7 ज्यावेळेस आपण वाचतो ना त्यावेळेसच एक बॅक ऑफ द माइंडला रिकॉल होत जाते की अच्छा 1 शॉर्ट टायटल कमिन्समेंट एक्सचेंज, सेकंड ऍप्लिकेबिलिटी, थर्ड एक्झेम्पशन, फोर्थ असं, 7th डेफिनेशन. अच्छा ओके, हे एवढं असं आठवलेलं आहे आपल्याला. इथेच कॉन्फिडन्स येऊन जातो की अच्छा ऍक्ट अशा पद्धतीने पुढे इव्हॉल्व्ह होणार आहे. तर त्या हिशोबाने फिक्सेशन ऑफ स्टँडर्ड रेंट परमिटेड इन केसेस 8 to 14, रिलीफ अगेन्स्ट फॉरफिचर, वन साइड एंड ऑलवेज रिटेन दॅट इज सेक्शन 15, आणि रिकव्हरी ऑफ पोझिशन दॅट इज 16 to 22. त्यानंतर चॅप्टर 5 स्पेशल प्रोव्हिजन्स. सेक्शन 23-24. त्यानंतर चॅप्टर 6 दॅट इज सबटेनन्सी. सेक्शन 25-32. त्यानंतर चॅप्टर 7 ज्युरिस्डिक्शन ऑफ कोर्ट. सेक्शन 33 to 38. Yes, 33 to 38. Chapter 8 summary procedure. 39, section 39 to 52. ठीक आहे. आता स्पेशल प्रोव्हिजन्स मध्ये सेक्शन 23 आणि 24 जरी दिला असेल तरी 23 आणि 24 सोबत 22चं पण कनेक्शन आहे. ते त्यावेळेस बघताना आपण बघूयात. तसं बघायला गेलं तर सबटेनन्सी अलाउड नाहीये, पण समजा अलाउड झाली तर त्याचे परिणाम काय हे आपण सबटेनन्सीच्या 25 ते 32च्या चॅप्टरमध्ये बघूयात. त्यानंतर कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन कसं असणार आहे
आता काही दावे CJJD मध्ये दाखल होणार, काही CJSD मध्ये दाखल होणार. तुम्ही म्हणताय की रेंट कंट्रोल ऍक्टचे दावे स्मॉल कॉज कोर्टात पण दाखल होतात, त्यानंतर समजा डिस्ट्रिक्ट कोर्टात पण दाखल होतात. तर मग हे ज्युरिडिक्शन म्हणजे जिथे दावा दाखल होतो तिथे आणि त्याचा अपील जिथे जाते ती जागा कोणती, तर त्या हिशोबाने आपण ज्युरिडिक्शन ऑफ द कोर्ट बघूयात. त्यामध्ये ऑर्डिनरी ज्युरिडिक्शन ऑफ द कोर्ट येतं आणि अख्ख्या MRC मध्ये 2 प्रकारे ज्युरिडिक्शन ठरतं. एक तर कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे गेलेले दावे आणि दुसरं म्हणजे ऑर्डिनरी कोर्टाकडे गेलेले दावे. तर आपण त्या 2 मशिनरीज बघू, कधी ऑर्डिनरी कोर्टात आणि कधी कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे. आणि त्यानंतर लास्ट बट नॉट लिस्ट द 9th चॅप्टर, that is miscellaneous. 9th chapter, miscellaneous, section 53 to section 60. ठीक आहे. तर ही थोडक्यात महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्टची आउटलाईन आहे, म्हणजे चॅप्टरायझेशन आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण 2 सेक्शन्स बघूयात आणि त्यानंतर कसं आहे, व्हिडिओची लेंथ खूप जास्त होते, मग त्या अपलोडिंगला पण प्रॉब्लेम येतो, म्हणून आपण एक छोट्या क्लिप्स बनवून त्या अपलोड करूयात. ठीक आहे. आणि या क्लिप्स पण अशा बनवायच्या की त्यामुळे सेक्शन्सची लिंक नाही तुटली पाहिजे. मग ते पॅचमध्ये कोणते सेक्शन्स घ्यायचे, ते कशा पद्धतीने पुढे सरकवायचे, यासाठीच मी तुमचं पहिलं लेक्चर जे अपलोड केलेलं आहे ते इंटरलिंकेजेसचं अपलोड केलंय, जेणेकरून मी ज्यावेळेस सेक्शन 6 सोबत 24 किंवा 55 घेणार आहे तर तुम्हाला असं नको व्हायला की यार हे कसं काय, म्हणजे डायरेक्ट फ्लक्च्युएशन आहे. तर ते एकदम सोबरली पुढे सरकण्यासाठी ते पहिलं लेक्चर अपलोड केलंय. त्या हिशोबाने तुम्हाला ते